राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीचा आणि त्यातही भाजपचा वारू जोरदार उधळलाय। विरोधकांचा सोडा भाजपच्याही नेत्या कार्यकर्त्यांना इतक्या मोठ्या यशाचा अंदाज नसावा, पण काही ठिकाणी मात्र भाजपच्या अश्वमेधाला लगाम लागलाय। विशेष म्हणजे जिथं भाजपने विरोधी पक्षातल्याच नव्हे तर मित्र पक्षातल्या नेत्यांनाही आपल्या गळाला लावलं होतं आणि जिथं थोडं जास्तच लक्ष दिलं होतं, अशा ठिकाणी भाजपची धाव मर्यादित राहिल्याचं दिसून येतंय। सोलापूर जिल्हा हा त्यापैकीच एक। इथं भाजपला अपेक्षित यश मिळालंच नाही, उलट शिंदेच्या शिवसेनेने जबरदस्त कामगिरी केली। जिल्ह्यातल्या 3 नगरपालिकांमध्ये स्थानिक आघाड्यांचे नगराध्यक्ष निवडून आलेत। जिल्ह्यात एकाही नगरपालिकेत काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला नाही की पॅनलही आलं नाही, पण भाजपच्या कार्यकर्त्यांना याचा आनंद होण्यापेक्षा शिंदेच्या शिवसेनेचं बळ वाढलं याचं दुःख होत असणार। विशेषतः पंढरपूर आणि मंगळवेढ्यात बसलेला फटका भाजपला चिंतेत टाकणार आहे। जिल्ह्यात 11 पैकी 5 आमदार निवडून आल्यानं दोन्ही राष्ट्रवादी ठाकरे गटाला सुरुंग लावलेल्या भाजपला नगरपालिकांमध्येही मोठं यश मिळेल असं वाटत होतं, पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही। सोलापूर जिल्ह्यात भाजपची पीछेहाट नेमकी कशामुळे झाली, शिंदेच्या शिवसेनेला एवढं यश कशामुळे मिळालं आणि जिल्ह्याचं पुढचं राजकारण कोणत्या दिशेने जाईल, सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। मला विश्वास आहे की सांगोला शहराचा विकास आता कोणी थांबवू शकणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, तुम्ही नगरपालिका निवडून आणा, हा देवाभाऊ तुमच्या पाठीशी आहे। महाराष्ट्राचं अख्खं सरकार सांगोल्याच्या पाठीशी उभं केल्याशिवाय राहणार नाही। सांगोल्यात आपल्या उमेदवाराच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। त्यांच्या आधी भाषण करणारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, दीपक साळुंके सांगत होते की शहराच्या विकासासाठी आपण एकत्र येऊन लढू, असं आम्ही शहाजी बापूंना म्हणत होतो, पण त्यांनी थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करून टाकला। आता त्याच शहाजी बापूंनी सांगोल्यात भाजपला दोबी पछाड देत शिंदेच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि पॅनलही निवडून आणलंय। हे उदाहरण यासाठी की भाजपला सोलापूर जिल्ह्यात अति आत्मविश्वास नडला। भाजपच्या नेत्यांनी जोरदार भाषणं ठोकली, धावाधाव केली आणि स्थानिक विरोधकांनी मात्र शांतीत क्रांती करत आपले उमेदवार निवडून आणले। सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, दीपक साळुंके हे खरं तर शहाजी बापू पाटलांचे जुने विरोधक। भाजपने त्यांनाच जवळ केलं आणि वरून असं दाखवलं की सांगोल्याच्या विकासासाठी सगळे एकत्र येत आहेत, पण शहाजी बापू मात्र विरोधात जात आहेत। पण हे नरेटिव्ह चाललं नाही। विधानसभेला शहाजी बापूंना नाकारणाऱ्या सांगोलेकरांनी पालिकेत मात्र त्यांचा शब्द मानला आणि त्यांच्याच हातात सत्ता दिली। खरं तर राज्यात अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदेची शिवसेना आमनेसामने होती। काही ठिकाणी ही लढत मैत्रीपूर्ण होती तर काही ठिकाणी थेट होती। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला रोखण्यासाठी हे पक्ष एकमेकांच्या विरुद्ध लढले। म्हणजे विजय झाला तरी महायुतीचाच होईल, पण मवियाला संधी मिळणार नाही अशी त्यांची स्ट्रॅटेजी असावी। मात्र त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपला विजयाची संधी असताना प्रत्यक्षात मोठा सेटबॅक बसला। सोलापूर जिल्ह्याचाच विचार केला तर भाजपने सर्व 11 नगरपरिषदा आणि अनगरची नगरपंचायत स्वबळावर लढवली, पण भाजपला नेत्यांच्या अतिउत्साह आणि अति आत्मविश्वासासोबतच आयात केलेल्या नेत्यांच्या भरवशावर राहणं सगळीकडेच भोवलं। शिवाय प्रत्येक ठिकाणची स्थानिक राजकीय परिस्थिती वेगळी होती, तिथली आव्हानं आणि समस्याही वेगळ्या होत्या, पण भाजपला याचा अंदाज आला नाही असं सांगितलं जातं। त्यातच अलीकडच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या कट्टर विरोधी पक्षातल्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देण्याचा धडाका भाजपने लावला होता। स्वबळाच्या जोडीला हे उसना अवसान भाजपने आणलं आणि सगळ्याच पालिकांमध्ये मुसंडी मारण्याचा डाव त्यांच्यावरच उलटल्याचं दिसतंय। पंढरपूर आणि मंगळवेढा नगरपालिकेत भाजपची सगळी धुरा आमदार समाधान आवताडे, प्रशांत परिचारक अशा नेत्यांवर होती। पंढरपुरात भाजप विरुद्ध सगळे अशी स्थिती होती। तिथं भाजपला रोखण्यासाठी इतर पक्षांनी आघाडी केली। भाजपच्या विरोधात शिंदेची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेस यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडी उभी केली, तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांनी विठ्ठल परिवर्तन आघाडी तयार केल्यानं इथं तिरंगी लढत झाली। त्यातून भाजपचं पॅनल विजयी झालं, पण नगराध्यक्षपदी भाजपच्या श्यामल शिरसाट यांचा पराभव करून तीर्थक्षेत्र आघाडीच्या प्रणिता भालके विजयी झाल्या। विठ्ठल परिवर्तन आघाडीच्या सारिका साबळे यांच्यामुळे झालेल्या मतविभागणीचा फायदा भालकेंना झाला। विशेष म्हणजे मंगळवेढ्यातही हाच पॅटर्न चालला। तिथेही सगळ्यांनी भाजपच्या विरोधात एकत्र येत अशीच तीर्थक्षेत्र आघाडी उभी केली होती। या आघाडीच्या उमेदवार असलेल्या सुनंदा आवताडे नगराध्यक्षपदी निवडून आल्या। पालिकेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचं पॅनल आलं, पण नगराध्यक्ष पद मात्र या आघाडीकडे गेल्यामुळे भाजपची कोंडी झाली। करमाळ आणि कुर्डुवाडीमध्येही याच पद्धतीने भाजपला रोखण्याचे प्रयत्न झाले। त्यात विरोधकांना बऱ्यापैकी यश मिळाल्याचं दिसतंय।
करमाळ्यात पहिल्यांदाच भाजप, राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार जयवंतराव जगताप अशा दिग्गजांना धक्का दिला गेला. तिथं जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदिनी नेवी जगताप यांचा पराभव करून शहर विकास आघाडीच्या मोहिनी सावंत नगराध्यक्ष झाल्या. तर कुर्डुवाडीत विरोधी आघाडीकडून लढलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराची सरशी झाली. अकलूजमध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपच्या विरोधात खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी आपली शक्ती पणाला लावली. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रेश्मा अडगळे नगराध्यक्ष बनल्या. तिथे निवडणुकीच्या काळात भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटलांवर जोरदार टीका केली होती. जयकुमार गोरे यांनीही आपली पूर्ण ताकद लावलेली, पण धैर्यशील मोहिते पाटलांनी हा गड राखला. निवडून आल्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी घायल हूं इसलिए घातक हूं असा डायलॉग मारत भाजपला ललकारलं. सोलापूर जिल्हा हा स्वाभिमानी आहे, कोणाची हुकुमशाही चालू देत नाही आणि त्यामुळेच लोकसभा, विधानसभा आणि आता नगरपालिकेत सलग तिसऱ्यांदा भाजपला सणकून दणका दिला आहे असा टोलाही त्यांनी लगावला. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या ताकदीमुळे अकलूजमध्ये 26 पैकी 23 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निवडून आले. अनगरमध्ये आपल्या सुनेला बिनविरोध नगराध्यक्ष करण्यासाठी जंगजंग पछाडणाऱ्या राजन पाटलांना मोहोळमध्ये मात्र भाजपचा नगराध्यक्ष बसवता आला नाही. भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येऊनही नगराध्यक्षपदी शिंदेच्या शिवसेनेच्या सिद्धी वस्त्रे विजयी झाल्या. या ठिकाणी भाजपच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने साथ दिली होती. त्यामुळे अवघ्या 22 वर्षांच्या असलेल्या सिद्धी वस्त्रे राज्यातल्या सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. आता भाजपला जिथे यश मिळालं त्या ठिकाणांवर एक नजर टाकू. अक्कलकोट, मैंदरगी आणि बार्शी या ठिकाणी मुळातच भाजपचे नेते भक्कम असल्याचं सांगितलं जातं. अक्कलकोट आणि मैंदरगी या दोन्ही पालिका भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या मतदारसंघात येतात. अक्कलकोटमध्ये त्यांचे बंधू मिलन कल्याण शेट्टी नगराध्यक्षपदी विजयी झाले, तर मैंदरगीमध्ये भाजपच्याच अंजली बाजारमठ निवडून आल्या. बार्शीमध्ये भाजपने राजेंद्र राऊत यांना मोठी रसद पुरवली. तिथं पक्षाच्या तेजस्विनी कथले नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. विशेष म्हणजे या तिन्ही पालिकांमध्ये भाजपला स्वबळावर घवघवीत यश मिळालं. पण सांगोल्यात जे घडलं त्यापेक्षा फारसं वेगळं जिल्ह्यात इतर ठिकाणी घडलं नाही. भाजपच्या विजयाची शक्यता असलेल्या पंढरपूर, मंगळवेढा, करमाळा, कुर्डुवाडी आणि मोहोळमध्येही स्थानिक आघाडीच्या पॅटर्नने भाजपचे मनसुबे उधळून लावले. त्यामुळे या सगळ्या निकालाचा निष्कर्ष काढायचा तर प्रचंड आक्रमक झालेल्या भाजपला विरोधकांनी एकत्र येत तयार केलेल्या स्थानिक आघाड्यांनी रोखल्याचं दिसतं. पण केवळ भाजपला विरोध म्हणूनच या आघाड्या तयार झाल्या होत्या असंही नाही. हा विरोध पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाही होता. जयकुमार गोरेंनी सांगोल्याप्रमाणे अनेक ठिकाणी इतर पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन भाजपचं बळ वाढवण्याचा प्रयत्न केला, पण आता तोच भाजपच्या अंगलट आल्याचं दिसतंय. एकतर जिल्ह्यात सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख अशा जुन्या नेत्यांना डावलून जयकुमार गोरे आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे निवडणुकीची सूत्र देण्यात आली होती. त्यातच सुभाष देशमुखांचा विरोध असताना काँग्रेसच्या दिलीप मानेंना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यामुळे पक्षात मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. त्यातूनच विरोधकांच्या एकीमुळे भाजपची अडचण झाली. आमदार सचिन कल्याण शेट्टींनी आपल्या कार्यक्षेत्रातल्या दोन्ही नगरपालिका जिंकल्या, पण जयकुमार गोरेंनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेल्या पालिकांमध्ये मात्र भाजपला यश आलं नाही. या सगळ्या गोष्टींमुळे सोलापूर जिल्ह्यातल्या 11 पैकी किमान 7 पालिका जिंकण्याची संधी असलेल्या भाजपला केवळ 3 पालिकांवर समाधान मानण्याची वेळ आली. अनगरची नगरपंचायत भाजपकडे आली असली तरी ती भाजपच्या कमी आणि राजन पाटलांच्या ताकदीवर मिळाली हे स्पष्ट आहे. आता महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत आणि तिथेही इतर पक्षांचे नेते फोडण्याचा हाच पॅटर्न भाजप अनेक ठिकाणी राबवत आहे. शिवाय विरोधकांच्या अशा एकत्रित आघाड्याही उभ्या राहत आहेत. त्यामुळे सोलापुरात पक्षाला जो फटका बसलाय त्यातून भाजप नेतृत्व नेमकं काय समजून घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं? सोलापूर जिल्ह्यात भाजपला फोडाफोडीचा राजकारण आणि अति आत्मविश्वास नडला का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.